Okay, friends. Today we discuss in the topic elements of the group number 16, 17 and 18. The next article, and that is nothing but the compounds of sulfur. Okay. For our syllabus, there are the two articles. Number first one, the compounds of sulfur. That one is nothing but the sulfur dioxide, and second one is nothing but the sulfuric acid. Okay. Actually, in last video you can discuss about that one is nothing but the ozone. आता आपल्याला माहिती आहे याच्या अगोदर आपण ग्रुप नंबर 16 मधले जे एलिमेंट पहिलं एलिमेंट आहे ऑक्सिजन त्याच्याबद्दल आपण दोन कंपाउंड्स घेतली. नंबर फर्स्ट वन इज द O2 दॅट इज द डायऑक्सिजन अँड सेकंड वन इज नथिंग बट द O3 इट इज नथिंग बट द ओझोन. आणि मग ऑक्सिजन आणि ओझोन ह्या दोघांचे आपण काय घेतलं प्रिपरेशन मेथड घेतल्या बरोबर. त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज आफ्टर दॅट केमिकल प्रॉपर्टीज अँड लास्ट वन इज नथिंग बट द युजेस. ओझोनच्या बाबतीमध्ये आपण फक्त दोन आर्टिकल एक्स्ट्रा घेतली होती अँड दॅट वन इज नथिंग बट द डिप्लिशन ऑफ ओझोन लेयर ते एक लक्षात घ्या अँड स्ट्रक्चर ऑफ ओझोन दॅट इज द O3 हे आपण घेतलं होतं. म्हणजे एकदा आपल्या डोळ्यापुढे ब्लूप्रिंट असेल ना की आपल्याला नेमकं काय घ्यायचं आहे तर मग आपल्याला काय प्रॉब्लेम येणार नाही. ओके. आता आपल्याला घ्यायचं आहे नंबर नेक्स्ट कंपाऊंड दॅट वन इज नथिंग बट द नेक्स्ट एलिमेंट आफ्टर ऑक्सिजन दॅट इज द सल्फर. मग सल्फरचे आपल्याला दोन घ्यायचे आहेत. एक नंबर वन SO2 सल्फर डायऑक्साइड आणि सेकंड आपण घेणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये दॅट वन इज नथिंग बट द सल्फ्युरिक ऍसिड H2SO4. ओके. आता कंपाउंड्स ऑफ सल्फर, सल्फरचं स्पेलिंग लिहिताना मी इथं तेही क्लिअर करतो. SULPHUR असं लिहिलं तरी चालेल. नवीन सिलेबस नुसार SULFUR असं लिहिलं तरी चालेल. म्हणून मी इथं मुद्दामून PH लिहिलं आणि इकडं मग नंतर F लिहिलंय. दोन्ही पण चालतं म्हणजे तुमचं कुठं कन्फ्युजन नको. हे PHUR का FUR तसं काही प्रॉब्लेम नाही. ओके. आता कंपाउंड्स ऑफ सल्फर मध्ये आपल्याला काय घ्यायचं नंबर फर्स्ट वन दॅट इज द सल्फर डायऑक्साइड which can be having the molecular formula SO2. आता SO2 ची प्रिपरेशन मेथड आफ्टर दॅट फिजिकल प्रॉपर्टीज नेक्स्ट वन आपण घेणार केमिकल प्रॉपर्टीज अँड लास्ट वन इज नथिंग बट द युजेस. आणि आणखीन एक छोटंसं आर्टिकल आहे अँड दॅट वन इज नथिंग बट द स्ट्रक्चर ऑफ SO2. स्ट्रक्चर ऑफ SO2 आपलं एक्सप्लेन करून झालं परत आठवण करून देईन तुम्हाला. आता प्रिपरेशन मेथडमध्ये सी वन बाय वन when you can consider for our syllabus there are the three preparation method of sulfur dioxide. Number first one from sulfur. If the sulfur can be undergoes the combustion reaction, that one is nothing but it can be burns in presence of oxygen. At that time there is the formation of SO2. म्हणजे तुम्ही इथं जर का समजून चला हिटिंग साइन दिलं तरी चालेल किंवा इथं डायरेक्ट नुसतं स्टेटमेंट मध्ये म्हटलं तरी चालेल. सल्फर कॅन बी बर्न्स इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन देर इज द फॉर्मेशन ऑफ सल्फर डायऑक्साइड. ओके. सो दिस वन इट इज नथिंग बट द प्रिपरेशन मेथड ऑफ सल्फर डायऑक्साइड फ्रॉम सल्फर. सल्फर पासून आपण काय घेतलं SO2 तयार केलं. ही सगळ्यात सोपी प्रिपरेशन मेथड आहे. ठीक आहे. आता नंबर नेक्स्ट वन सपोज फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला थोडंसं सांगायचं माझ्याकडनं राहून गेलं हे मी पुसलं पण आता परत एकदा लक्षात ठेवा. अगोदर काय करा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. आता हे पुसले त्याच्या अगोदर घ्या जरा थोडंसं सॉरी त्याबद्दल. ओके. आता नंबर नेक्स्ट वन फ्रॉम सल्फाइट. सल्फाइट पासून आपल्याला काय घ्यायचं आहे SO2 तयार करायचं आहे. लक्षात घ्या सल्फाइट म्हटलं की आपल्याला माहिती आहे कोणता अनायन असतो तर दॅट वन इज नथिंग बट द SO3 बरोबर आहे. काल आपण बोललो होतो नेक्स्ट लास्ट व्हिडिओमध्ये दॅट वन इज नथिंग बट द सल्फाइड S2- सल्फाइट SO3 सल्फेट SO4 असे आपण अनायन्स घेतले होते. ओके. मग आता याच्यामध्ये सल्फाइट म्हटलं की अनायन कोणता आला तर दॅट वन इज नथिंग बट द SO3 when you can consider there is the Na that one is the formula is the Na2SO3 it is nothing but the sodium sulfite. म्हणून हा आपला फॉर्म्युला आला Na2SO3 plus sulfuric acid. When you can consider the sodium sulfite can be reacts with sulfuric acid at that time what happens here the sulfite can be converted to the sulfate. लक्षात घ्या. आता इथं जर समजून चला फॉर एक्झाम्पल तुम्ही जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल. साधं एक्झाम्पल आहे खरं. याच्यामधला जो सल्फर आहे का नाही हा इथला बघा लक्षात घ्या. आता हा ऑक्सिजन -2 आहे टोटल झाला -6. -6 बॅलन्स करायला आपल्याला +6 लागेल. त्याच्यामधला एका सोडियमवर +1 म्हणजे इथं 2 प्लस गेले म्हणजे हा सल्फर जो आहे तो +4 मध्ये लक्षात येतंय का बघा. आणि Na2SO4 मधला घेतला तर आता डायरेक्टली लिहितो तो +6 मध्ये म्हणजे सल्फर कॅन बी अंडरगोज ऑक्सिडेशन. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. दॅट वन इज नथिंग बट द सल्फाइट कॅन बी कन्वर्टेड टू द सल्फेट. लक्षात आलं का बघा. मग आपल्याला तर फॉर्म्युला काय दिलाय तर इफ यू कॅन कन्सिडर द सोडियम सल्फाइट Na2SO3 ट्रीटेड विथ acid sulfuric acid at that time there is the formation of sodium sulfate Na2SO4
प्लस वॉटर प्लस SO2. आता याच्यामधला आपल्याला हा SO2 बाजूला गेला. ओके, सल्फाईडचं कन्व्हर्जन झालं सल्फेटला, म्हणजे SO2 आणि हा H2O असा बाजूला गेला. आता ही रिएक्शन कशी लक्षात ठेवायची ती पण तुम्हाला हिंट देतो, आयडिया देतो. ऍक्च्युली समजून चला H2SO4 आहे बघा, लक्षात घ्या. या H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड आहे का नाही, याच्यामधला आपण SO2 बाजूला काढला. ओके, लक्षात येतंय का बघा, हा SO2 आला बाळानो. त्याच्यानंतर याच्यामधला H2O बाजूला काढला, हे बघा हा आला, बरोबर. आता H2O गेला आणि SO2 गेला, 3 ऑक्सिजन म्हणजे राहिलेला 1 ऑक्सिजन त्याला द्या, आला का Na2SO4. म्हणजे when you can consider here this sulfuric acid which can be oxidizes the sulfur from sodium sulfide. म्हणून Na2SO3 चं कन्व्हर्जन कशा झालं, Na2SO4 ला. म्हणजे प्रॉडक्ट्स पार्ट करायच्या वेळेस जरा थोडंसं काय करा, रिएक्शनला शॉर्टकट लक्षात ठेवा. सल्फ्युरिक ऍसिड मधला आपण SO2 बाजूला काढला, H2O बाजूला काढला, राहिलेला 1 ऑक्सिजन याला द्या, म्हणजे Na2SO4 तयार होऊन जाईल. ओके, सो दिस वन इट इज द सेकंड मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ सल्फर डायऑक्साइड अँड दॅट वन इज नथिंग बट फ्रॉम सल्फाइड. आता when you can consider here, suppose for example instead of this sulfuric acid sometimes you can use HCl also. आता उदाहरणार्थ समजून चला, मी अशी रिएक्शन लिहिली, सोडियम सल्फाइड Na2SO3 प्लस HCl घेतलं, काय फरक पडेल, साधं सिंपल कॅल्क्युलेशन आहे. व्हॉट आय से हियर, धिस सोडियम अँड धिस क्लोरीन which can be combines with each other, there is the formation of NaCl. Okay, this hydrogen and oxygen combines with each other, there is the formation of water molecule, and if can consider here there is the SO2 can be formed. रिएक्शन तीच आहे, लक्षात घ्या. म्हणजे सल्फाईडचं सल्फेट कधी झालं, सल्फ्युरिक ऍसिड घेतलं तर, त्याच सल्फाईडचं क्लोराईड कधी होणार आहे, HCl घेतलं तर. लक्षात येते का बघा. आता इथं 2 सोडियम आहेत, म्हणजे इथं लिहिताना टॉईस NaCl लिहा, इथं 2 Cl झाले, इथं लिहिताना टॉईस HCl लिहा, 2 हायड्रोजन झाले, इथं 2 हायड्रोजन आले बाळांनो, 1 सल्फर आहे, 1 सल्फर आहे. ऑक्सिजन बघा, हे 3 आहेत, इथं 2 आणि 1 3 आहे. रिएक्शन आपली बॅलन्स आहे. म्हणजे तुम्ही इन्स्टेड ऑफ दिस सल्फ्युरिक ऍसिड व्हेन यू कॅन राईट द HCl ऍट दॅट टाइम, इन्स्टेड ऑफ दिस सोडियम सल्फेट देयर इज द फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराईड. म्हणजे थोडक्यात आपल्याला सल्फाइड्स कॅन बी कन्व्हर्टेड टू द सल्फर डायऑक्साइड. ह्या रिएक्शन्स आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत. इथपर्यंत आयडिया क्लिअर, लक्षात येतंय का बघा. ओके, सो इफ कॅन कन्सिडर सपोज फॉर एक्झाम्पल द सेकंड मेथड फॉर द प्रिपरेशन. ओके, आता नंबर थर्ड वन मेथड विच इज दॅट वन, इट इज ऑल्सो व्हेरी सिंपल. फ्रॉम सल्फाइड्स, ऍक्च्युली ही रिएक्शन आपण घेतलेली, आठवत असेल तर बघा, डायऑक्सिजन मध्ये झालेले ही रिएक्शन. व्हेन यू कॅन कन्सिडर द ZnS अँड धिस इन केस ऑफ मिनरल, इफ इट कॅन बी यूज एज मिनरल, इट इज कॉल्ड द झिंक ब्लेंड. ZnS ला काय म्हणायचं, झिंक ब्लेंड. आठवतंय का बघा, दॅट झिंक ब्लेंड, या यू कॅन से झिंक सल्फाइड, जर केमिकल म्हणून वापरलं तर झिंक सल्फाइड, विच कॅन बी रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन. ॲट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स हियर, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ZnO, झिंक ऑक्साइड. आणि यालाच आपण असं म्हटलं तर दिस वन इज ऑल्सो कॉल्ड द फिलोसोफर्स वूल इन दिस रिएक्शन. लक्षात घ्या, अलॉंग विथ देयर इज द फॉर्मेशन ऑफ सल्फर डायऑक्साइड. सल्फर आणि ऑक्सिजन SO2 झाला, झिंक आणि ऑक्सिजन झिंक ऑक्साइड झालं. आता रिएक्शन आपल्याला बॅलन्स करायची आहे. आता समजून चला, फॉर एक्झाम्पल इकडे 1 Zn आहे, 1 Z आहे, Zn आहे, इकडे 1 सल्फर आहे, इकडे 1 सल्फर आहे, इकडे 2 आहेत, इकडे 3 ऑक्सिजन आहेत. म्हणजे कुठेतरी चुकतंय आपल्याला. मग आता समजून चला, फॉर एक्झाम्पल आपण इकडे टॉईस केलं, टॉईस झिंक ब्लेंड किंवा झिंक सल्फाइड, म्हणजे इथं टॉईस येईल, बरोबर आहे. मग सल्फर 2 झाले, इथं टॉईस आलं, 4 आणि 2 6, इथं आलं थ्राईस. रिएक्शन झालेले म्हणून डायरेक्ट लिहिलं. म्हणजे बॅलन्स केमिकल इक्वेशन पाहिजे, लक्षात घ्या, त्याशिवाय मास मिळत नाही, हेही पहिल्यांदा क्लिअर करा. म्हणजे 2 मोल्स ऑफ झिंक सल्फाइड कंबाइन्स विथ 3 मोल्स ऑफ ऑक्सिजन, देयर इज द फॉर्मेशन ऑफ 2 मोल्स ऑफ झिंक ऑक्साइड प्लस 2 moles of SO2. That one is nothing but the sulfide. If sulfide, okay, sulfide, S आहे. Sulfides can be converted to the sulfur dioxide. इथपर्यंत आयडिया क्लिअर बाळांनो. आता नंबर नेक्स्ट वन, ऍक्च्युली दिस वन iron sulfide. This one is called as the iron sulfide, FeS2. It is the mineral of iron. Iron sulfide undergoes combustion. There is the formation of ferric oxide, Fe2O3. याला म्हणायचं फेरिक ऑक्साइड. आणि FeO असेल तर इट इज कॉल्ड एज द फेरस ऑक्साइड. लक्षात येतंय का बघा, कारण याच्यामधला आयर्न आहे तो +2 आहे आणि इथला आयर्न आहे तो +3 मध्ये. ओके, आता लक्षात घ्या, व्हेन यू कॅन कन्सिडर द आयर्न पायराइट अंडरगोज कंबशन, धिस मेथड इट इज द इंडस्ट्रियल मेथड. ही जी मेथड आहे का नाही, धिस वन इट इज द इंडस्ट्रियल मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ SO2 सल्फर डायऑक्साइड.
म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पुढच्या याच्यामध्ये आणखीन एकदा ही रिएक्शन येणार आहे प्रिपरेशन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड मध्ये, त्यावेळेस आणखीन एकदा बोलूया आपण. म्हणजे आयर्न पायराइड अंडरगोज कंबशन रिएक्शन विथ ऑक्सिजन, देयर इज द फॉर्मेशन ऑफ फेरिक ऑक्साइड प्लस SO2. रिएक्शन आपली बॅलन्स नाहीये. कशी बॅलन्स करायची? इकडं 2 Fe आहेत म्हणून इथं ट्वाइस लिहिलं, Fe बॅलन्स झाले. बघा लक्षात घ्या, सल्फर किती आहे? 4, बरोबर आहे. 2 आणि 2 4, म्हणजे इथं 4 SO2 झाले, सल्फर 4 झाले. ओके, आता ऑक्सिजन मोजूया आपले, इकडचे घेऊया 3 आणि हे किती झाले? 4 आणि हे 3 7 झाले. लक्षात येतंय का? बघा आपल्याकडे इथं किती आहेत? फक्त आता 2 आहेत, बरोबर. म्हणजे आपल्याला इथं काय करायला लागेल आता? एक नाही, 7 नाही झाली, सॉरी, 4 दुनी 8, सॉरी 4 दुनी 8, 8 आणि 3 11 झाले. म्हणजे इथं तुम्हाला घ्यावं लागेल 11/2, म्हणजे इथं 11 ऑक्सिजन येतील. ह्या टाईपच्या रिएक्शन आपण थर्मोडायनामिक्स मध्ये घेतलेले आहेत बघा, आठवत असेल तर बघा, बरोबर. आता ऍक्च्युली केमिकल रिएक्शन मध्ये 11/2 असं आपण लिहित नाही, म्हणजे याला मल्टिप्लाइड बाय 2 केलं तर आता रिएक्शन लक्षात येते का? बघा इथं येईल 4, इथं येईल 11, मल्टिप्लाइड बाय 2 केलं, ओके 11, इथं आलं ट्वाइस आणि इथं आलं 8. रिएक्शन आपली बॅलन्स असणार आहे. सी फर्स्ट वन, हे बघा 4 Fe 4 Fe, 8 सल्फर 8 सल्फर, 22 ऑक्सिजन. इकडे बघूया, हे किती झाले? 6 आणि हे किती झाले? 16, म्हणजे 22 झाले. म्हणजे रिएक्शन बॅलन्स कशी करायची ते पण कळलं पाहिजे. सो धिस वन इट इज द इंडस्ट्रियल मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ सल्फर डायऑक्साइड, अँड ऍक्च्युअली व्हेन यू कॅन कन्सिडर इन नेक्स्ट व्हिडिओ कॅन बी डिस्कस अबाउट दॅट वन, दॅट इज द प्रिपरेशन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. इन दॅट वन देअर प्रिपरेशन ऑफ SO2 इज व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट फ्रॉम दिस रिएक्शन. आणि म्हणून ही इंडस्ट्रियल मेथड आहे. म्हणजे पहिली मेथड आपण काय घेतली? फ्रॉम सल्फर. सेकंड घेतली फ्रॉम सल्फाइट, 2 रिएक्शन घेतल्या, आपल्या सिलेबसला एकच दिली. आणि थर्ड वन इज द फ्रॉम सल्फाइट. सो दिस वन इट इज द प्रिपरेशन मेथड ऑफ sulfur dioxide. Okay, after the preparation method you know very well, the next article and that one is nothing but the physical properties. मी इथं लिहून ठेवलेले आहेत बाळांनो फिजिकल प्रॉपर्टीज. आता आहे हे अगदी सोपे आहेत, काय अवघड नाहीयेत. त्या फिजिकल प्रॉपर्टीशी रिलेटेड आपल्याला माहिती असतं, त्यातली हीच महत्वाची आहे, बाकी जास्त काही नाहीये. सी फर्स्ट वन, सल्फर डायऑक्साइड इट इज अ कलरलेस गॅस विच कॅन बी हॅव्हिंग अ पंजंट स्मेल. थोडासा जास्त इनहेल केला तर हेडेक वगैरे आपल्याला जाणवतो, थोडासा पॉइझनस पण आहे. सल्फर डायऑक्साइड इज ऑल्सो पॉइझनस इन नेचर. सल्फर पासून भरपूर पॉइझनस गॅसेस बनवले जातात, फॉर एक्झाम्पल मस्टार्ड गॅस वगैरे. लक्षात घ्या, म्हणजे आपण काय म्हणू त्याला, सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये हिटलरनं तो गॅस वापरला होता बघा, ज्यू लोकांना मारण्यासाठी. त्याच्यामध्ये आपल्याला सल्फर हा जो पॉइझनस पण आहे, सल्फर डायऑक्साइड हा पॉइझनस आहे. ओके, दॅट सल्फर डायऑक्साइड कॅन बी लिक्विफाईड ॲट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला लिक्विफिकेशन आहे, पण इट कॅन बी बॉइल्स ॲट 263 केल्विन. That one is nothing but at about you can consider here -10 degree Celsius. हा तिथं लक्षात घ्या. ओके, आता नंबर नेक्स्ट वन, हा पॉइंट क्लिअर आहे. SO2 that is the sulfur dioxide when dissolves in water at that time there is the formation of H2SO3. That one is nothing but SO2 plus water at that time there is the formation of H2SO3 and this one is called as sulfurous acid. हा शब्द आपला झालेला आहे, ऍसिड पण आपलं झालेला आहे. अँड ऍक्च्युली दिस इज नथिंग बट द ऑक्झो ऍसिड ऑफ सल्फर. याचं स्ट्रक्चर पण घेतलेलं आहे बाळांनो, आठवतंय का? बघा बरोबर आहे. आता जरा थोडंसं लक्षात घ्या, समजून चला. मी तुम्हाला असं म्हटलं की इफ यू हॅव गिवन द एक्झाम्पल ऑफ सल्फ्युरस ऍसिड, सल्फ्युरस H2SO3. आता याच्यामधून जर का मी वॉटर बाजूला काढला, H2O बाजूला काढला, तर राहतं कोण? फक्त SO2. मी उलटा प्रयोग करतोय, लक्षात घ्या. म्हणून सल्फर डायऑक्साइडला काय म्हणायचं, तर इट इज अ अनहायड्राइड ऑफ. लक्षात येतंय का? बघा काय म्हणायचं, अनहायड्राइड ऑफ सल्फ्युरस ऍसिड. सल्फर डायऑक्साइड हा शब्द लक्षात घ्या, इकडे बघा लक्षात येतंय का? SO2 सल्फर डायऑक्साइड इज कॉल्ड ॲज अनहायड्राइड ऑफ सल्फ्युरस ऍसिड. का? तर सल्फ्युरस ऍसिड मधला वॉटर मॉलिक्यूल काढला. तेवढं फक्त लक्षात ठेवा, बाकी काय नाही. दॅट वन इज नथिंग बट द फिजिकल प्रॉपर्टीज. ओके, आफ्टर दिस वन वी कॅन डिस्कस हिअर द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सल्फर. ओके, आता जरा थोड्याशा केमिकल प्रॉपर्टीज आपण लिहून ठेवूया, म्हणजे जरा थोडंसं लगेच होईल आपलं. आता आपल्याला नेक्स्ट आर्टिकल घ्यायचा आहे, दॅट इज द केमिकल प्रॉपर्टीज. ओके, इन केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सल्फर डायऑक्साइड वी कॅन डिस्कस अबाउट ॲट अबाउट द 4 to 5 केमिकल रिएक्शंस. नंबर फर्स्ट वन, रिएक्शन ऑफ सल्फर डायऑक्साइड विथ क्लोरीन Cl2. Second one, reaction of sulfur dioxide with oxygen. Third one with sodium hydroxide.
Fourth one, that is nothing but the sodium sulfite Na2SO3. Next one, that is the reducing property. Okay, इथं आपल्याला नंबर 5 पाहिजे, इथं 4 झाले, सॉरी इथं आपला हा डबल झाला, इथं नंबर 5 करूया आणि इथं नंबर आपला हा 6 करूया. ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी. ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी आपल्या पुस्तकात दिलेलं नाही, तरी पण आपलं तुम्हाला एक माहितीसाठी सांगितलं. रिड्युसिंग प्रॉपर्टी तर ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी पण आपल्याला माहिती असावी. ओके, आता सी वन बाय वन. सपोज फॉर एक्झाम्पल वी कॅन कन्सिडर हियर द सल्फर डायऑक्साइड. हा, पहिल्यांदा एक काम करा, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पण ऍक्च्युली मी बॅलन्सिंग नंतर करणार आहे. कुठली रिएक्शन बॅलन्स आहे का नाही मला माहित नाही, मी आपल्याला फक्त लिहून ठेवलंय का तर वेळ आपला वाचावा म्हणून, बाकी काय नाही. ओके, आता स्क्रीनशॉट काढल्यानंतर मग आणखीन परत बॅलन्सिंग व्यवस्थित करा बाळांनो. आता रिएक्शन विथ क्लोरीन. When sulfur dioxide can be treated with Cl2, there is the formation of addition compound and that one is nothing but the SO2Cl2. It is called as the sulfuryl chloride. दोघांचं कॉम्बिनेशन होऊन आपल्याला काय मिळालं? SO2Cl2. ठीक आहे. आता गमतीचा भाग कसा आहे बघा, जरा थोडंसं लक्ष देते का बघा. When you can consider the compound like, आता जरा हे वरचं मी इथलं पुसून टाकतो. ओके, समजून चला. फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही हे कंपाऊंड घेतलं अँड दॅट वन इज नथिंग बट द SOCl2 आणि इकडे आपण दुसरं कंपाऊंड घेतोय दॅट इज द SO2Cl2. लक्ष देते का बघा. ओके, SOCl2, दिस वन इज कॉल्ड ॲज अ थायोनिल क्लोराइड. आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये याची रिएक्शन एक तुम्हाला झाली असेल. दॅट वन इज नथिंग बट सपोज फॉर एक्झाम्पल द प्रिपरेशन मेथड ऑफ अल्काइल हलाइड्स या स्पेसिफिकली अल्काइल क्लोराइड्स. ओके, व्हेन यू कॅन कन्सिडर हियर SOCl2, इट इज कॉल्ड एज द थायोनिल क्लोराइड अँड दिस वन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सल्फोनिल क्लोराइड. दोन्ही पण शब्द याच्यासाठी लक्षात घ्या, नावं क्लिअर करा. आणि SO2Cl2 आहे का नाही, दॅट वन इज कॉल्ड एज द सल्फ्युरिल क्लोराइड. दॅट इज द सल्फर डायऑक्साइड reacts with chlorine. At that time there is the formation of sulfuryl chloride having the formula SO2Cl2. म्हणजे या दोन्ही मधला फॉर्म्युला जरा बाळांनो कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवा, म्हणजे सोपं जाईल. SOCl2 ला थायोनिल क्लोराइड म्हणायचं, इथं तयार होतं SO2Cl2 दॅट इज द सल्फ्युरिल क्लोराइड. ओके, हे एक पहिल्यांदा क्लिअर करा. आता नंबर नेक्स्ट वन, व्हेन यू कॅन कन्सिडर द रिएक्शन विथ ऑक्सिजन. Suppose for example the sulfur dioxide can be treated with oxygen in presence of the catalyst like vanadium pentoxide V2O5. At that time there is the formation of SO3. ही रिएक्शन याच्या अगोदर आपण ऑक्सिजन मध्ये पण घेतलेली आहे. परत एकदा तीच रिएक्शन आपल्याला सल्फर डायऑक्साइड मध्ये आली आणि हीच रिएक्शन परत आपल्याला प्रिपरेशन ऑफ H2SO4 बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस त्याच्यामध्ये आपण परत घेणार आहे. आता फक्त इथं लक्षात घ्या, दिस डायव्हॅनेडियम पेंटॉक्साइड विच कॅन बी युज्ड ॲज अ कॅटॅलिस्ट. हा आपण काय वापरला? कॅटॅलिस्ट म्हणून वापरला. पॉइंट क्लिअर. आता इथं जरा थोडंसं क्लिअर करून घ्या की सपोज फॉर एक्झाम्पल द कॅटॅलिस्ट इज अ सबस्टन्स which increases the rate of reaction but does not take part in chemical reaction. असं आपण आतापर्यंत शिकलोय. पण ऍक्च्युअली जर का आपण सरफेस केमिस्ट्रीमध्ये शिकलो तर कॅटॅलिसिस मध्ये आपण शिकलेलो आहे की कॅटॅलिस्ट इज अ सबस्टन्स which may be increase or decrease the rate of reaction. रिएक्शनचा रेट कमी करतात त्यांना आपण बाळांनो म्हणतो इनहिबिटर. हा शब्द तुम्हाला गेलेला आहे, आठवतोय का बघा. दॅट वन इज कॉल्ड द निगेटिव्ह कॅटॅलिस्ट. जो रेट ऑफ रिएक्शन कमी करेल त्याला म्हणायचं निगेटिव्ह कॅटॅलिस्ट. दॅट आर कॉल्ड द इनहिबिटर. ओके, अँड द सबस्टन्स विच कॅन बी इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन दॅट वन इज कॉल्ड द पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट. ठीक आहे, म्हणून आपण इन जनरल म्हणतोय की कॅटॅलिस्ट इज अ सबस्टन्स विच मे बी इन्क्रीज और मे बी डिक्रीज द रेट ऑफ रिएक्शन. हा पहिला पार्ट. नंबर नेक्स्ट वन, आतापर्यंत आपण म्हटलं कॅटॅलिस्ट डज नॉट टेक पार्ट इन केमिकल रिएक्शन, पण कॅटॅलिस्ट मे बी टेक पार्ट इन केमिकल रिएक्शन और मे नॉट बी टेक पार्ट इन केमिकल रिएक्शन. रिएक्शन मध्ये तो भाग घेतो पण कधी कधी घेत पण नाही. पण थर्ड पार्ट, इफ इट कॅन बी टेक पार्ट इन केमिकल रिएक्शन इट कॅन बी रिफॉर्म्स अगेन विथ इट्स ओरिजिनल फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे कॅटॅलिस्टची डेफिनेशन मी परत रिपीट करतो. इट इज द सबस्टन्स विच मे इन्क्रीज और मे नॉट may increase or decrease the rate of reaction, which may be take part in chemical reaction or may not be take part in chemical reaction. But if it take parts in chemical reaction, it can be reforms again with its original physical and chemical properties. Actually, what happens here? This sulfur dioxide can be combined with atmospheric oxygen, but actually the reaction cannot be carried out easily. Therefore, you can use the catalyst, that is the vanadium pentoxide. See here, this vanadium pentoxide, here you can say divanadium pentoxide. Firstly, it can be converted to divanadium tetroxide along with this oxygen.
म्हणजे V2O5 चं कन्व्हर्जन V2O4 ला झालं, त्याच्यातला एक ऑक्सिजन इथं आला, नेसंट ऑक्सिजन. लिहिताना आपण काय लिहिला, हाफ O2 लिहिला. लक्षात येतंय का बघा. ओके, आता हा जो हाफ O2 आहे का नाही, हा हाफ O2 कोण ऍब्सॉर्ब करतं, तर दॅट वन इज नथिंग बट द सल्फर डायऑक्साइड. इथला घेतला हा. लक्षात आलं. अँड ऍट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स हियर, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ SO3. लक्षात घ्या. आता मग प्रश्न असा आला की व्हेन यू कॅन कन्सिडर द SO2 प्लस हाफ O2, दिस O2 या यू कॅन से ऑक्सिजन विच कॅन बी कम्स फ्रॉम दिस कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्टने ऍडजस्टमेंट केली, त्यानं ऑक्सिजन दिला. कॅटॅलिस्टनं दिलेला ऑक्सिजन कोणी घेतला, SO2 ने घेतला. तयार कोण झालं, SO3. मग हा V2O4 काय करतो, तर दॅट व्हॅनेडियम टेट्राऑक्साइड विच कॅन बी ऍब्सॉर्ब द ऑक्सिजन फ्रॉम ऍटमॉस्फिअर. इथला ऑक्सिजन हा घेतो. V2O4 प्लस हाफ O2 गिव्स V2O5. म्हणजे आहे तसा V2O5 तयार झाला. तुम्ही म्हणाल की सर इथं हाफ O2 का घेतला, तर आता पाहिजे तर हे बघा मी असा लिहितो, हाफ O2 आला का बघा बरं. म्हणजे SO2 ऍक्च्युअली कंबाइन्स विथ हाफ O2 या ऑक्सिजन विच कॅन बी कम्स फ्रॉम दिस कॅटॅलिस्ट and that can be divanadium tetroxide combines with this atmospheric oxygen converted to V2O5. म्हणजे at finally there is the formation of this catalyst can be reformed again with its original physical and chemical properties. Therefore this one it is the role of divanadium pentoxide. ही रिएक्शन परत येणार आहे. पण आपण इथं हाफ कधी लिहित नाही. लिहिताना आपण काय लिहितो, मल्टिप्लाइड बाय 2 केलं तर इथं ट्वाइस येईल, इथं ट्वाइस येईल. म्हणजे ट्वाइस SO2 प्लस O2 हा लिहायला विसरू नका. हा शब्द लिहायची गरज नाही. इन प्रेझेन्स ऑफ डायव्हॅनेडियम पेंटॉक्साइड देयर इज द फॉर्मेशन ऑफ SO3. इथपर्यंत आयडिया क्लिअर बाळांनो. ओके, नंबर थर्ड वन, रिएक्शन विथ सोडियम हायड्रॉक्साइड. If you can consider the reaction with alkali, actually sulfur dioxide, लक्षात घ्या, it is nothing but the acidic in nature. का, तर SO2 plus H2O there is the formation of sulfurous acid झालंय. आणि हा काय बेस आहे, म्हणजे आपल्याला सॉल्ट प्लस वॉटर मिळणार आहे. लक्षात येतंय का बघा. फक्त कसं, तर सॉरी, this NaOH combines with sulfur dioxide, there is the formation of Na2SO3, that is the sodium sulfite. सल्फाइट अलॉंग विथ वॉटर. आता फक्त रिएक्शन बॅलन्स करायचे. इथं दोन आहेत ना सोडियम, इथं ट्वाइस करा, म्हणजे ट्वाइस NaOH प्लस SO2 बॅलन्स आहे का बघूया. 2 सोडियम 2 सोडियम, 1 सल्फर 1 सल्फर, 2 हायड्रोजन आहेत 2 हायड्रोजन, ऑक्सिजन बघा 2 आणि 2 4, इथं 3 आणि 1 4. म्हणजे when you can consider the 2 moles of sodium hydroxide reacts with sulfur dioxide, there is a formation of, हे तुम्हाला आणि इनऑर्गॅनिकच्या रिएक्शन बाबा पार्टच झाल्या पाहिजेत. Na2SO3 सोडियम सल्फाइड प्लस वॉटर. आता त्या सोडियम सल्फाइडची रिएक्शन परत आपण कोणाबरोबर करतोय, तर SO2 बरोबर. म्हणजे नेक्स्ट रिएक्शन आहे रिएक्शन विथ सोडियम सल्फाइड. When this Na2SO3 which can be treated with moist sulfur dioxide, म्हणून वॉटर घेतलंय. लक्षात घ्या, म्हणजे H2O प्लस SO2 शब्द काय वापरला मी, मॉइस्ट सल्फर डायऑक्साइड. देयर इज द फॉर्मेशन ऑफ सोडियम हायड्रोजन सल्फाइट, NaHSO3, सोडियम हायड्रोजन सल्फाइट. आता इकडे बॅलन्सिंग आहे का बघूया. Na2 म्हणजे इथं ट्वाइस करायला लागेल, सोडियम 2 झाले. आता सल्फर 1 आहे, तर इथं 2 आहेत. हा 1 आणि हा 1 आहे, 2 झाले. सल्फर हायड्रोजन 2 आहेत, इथं हायड्रोजन 2 आहेत. ऑक्सिजन घेऊया आपण 3, 1 4 आणि 2 6, 3 2 6. म्हणजे रिएक्शन मी मुद्दामून बॅलन्सिंग ठेवलंय, नाही तर आहे अशी फक्त सांगितली असती तुम्हाला, फक्त लिहायला वेळ लागू नये म्हणून मी अगोदर लिहून ठेवलंय. म्हणजे सोडियम सल्फाइड विच कॅन बी ट्रीटेड विथ मॉइस्ट सल्फर डायऑक्साइड, ऍट दॅट टाइम देयर इज द फॉर्मेशन ऑफ सोडियम हायड्रोजन सल्फाइड. म्हणजे रिएक्शन बघा, NaOH चं कन्व्हर्जन सोडियम सल्फाइडला बाय SO2, सोडियम सल्फाइड बाय SO2 कन्वर्टेड टू सोडियम हायड्रोजन सल्फाइड. म्हणजे याप्रमाणे आपल्याला ह्या रिएक्शन्स माहिती पाहिजेत. ओके, सो दीज आर द रिएक्शन्स ऑफ SO2. ओके, आता नंबर नेक्स्ट, that are the very important reaction and it is nothing but the reaction of sulfur dioxide with the reaction of sulfur dioxide with iodine, KMnO4 या FeCl3 which can be designated as the reducing property of sulfur. Sulfur can be used as reducing agent. लक्षात घ्या, सॉरी सल्फर डायऑक्साइड म्हणूया आपण. सल्फर डायऑक्साइड which can be used as reducing agent. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जर SO2 घेतला, गंमत बघा, तर याच्यामधला सल्फर हा +4 मध्ये, आणि जर का तो रिड्युसिंग एजंट म्हणून वापरतायत तर त्याचं काय झालं पाहिजे, ऑक्सिडेशन. आणि ऑक्सिडेशन झाल्यानंतर सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट काय झाली पाहिजे, +6, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट.
म्हणजेच या सल्फर डायऑक्साईडचं कन्व्हर्जन कशाला होतंय तर सल्फेट आयनला होतंय. सगळीकडे तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा. फॉर एक्झाम्पल, when you can consider the iodine can be treated with sulfur dioxide in presence of water, या iodine can be treated with moist sulfur dioxide असं म्हटलं तरी चालेल. What happens here? Actually the iodine having zero oxidation state which can be converted to hydrogen iodide, that is the -1. म्हणजे झिरोचा -1 झाला म्हणजे आयोडीनचं झालं रिडक्शन. म्हणजे रिडक्शन ऑफ आयोडीन इज कॅरिड आउट दिस सल्फर डायऑक्साइड. द सल्फर विच कॅन बी प्रेझेंट इन सल्फर डायऑक्साइड हॅव्हिंग द ऑक्सिडेशन स्टेट +4 इट कॅन बी कन्व्हर्टेड टू +6. आलं का बघा बरं, +4चं कन्व्हर्जन +6 ला झालं. म्हणून बाळांनो इथं H2SO4 प्लस काय झाला HI. लक्षात आलं. म्हणजे रिएक्शन क्लिअर करा. आता हे आपल्याला लिहायची गरज नाही, ऑक्सिडेशन स्टेट आपल्या माहितीसाठी आपण लिहिलेत. लक्षात घ्या. आपण रिएक्शन काय करूया, बॅलन्स करूया. सी या आता इथं 2 आयोडीन आहेत म्हणजे इथं आपल्याला ट्वाइस HI असं लिहावं लागेल. आता 2 आपण घेतलं तर आता बघा आयोडीन बॅलन्स झाले. सल्फर किती आहेत, 1 आहे, इथं 1 आहे. हायड्रोजन 2 आहेत, हायड्रोजन 2 आहेत. ऑक्सिजन बघूया, इथं 2 आणि 1 3 आहेत. आता इकडे किती झाले बाळांनो, तर इकडे आपले झाले 4. म्हणजे आपले इथं कुठं तरी आपल्याला बॅलन्सिंग परत करायला लागेल. ओके, आता काय करूया आपण समजून चला. फॉर एक्झाम्पल, वेन यू कॅन कन्सिडर हिअर द I2 + SO2 आहे. आता हा +4चा +6 झालाय ना, तर इथं ट्वाइस करूया. म्हणजे जर 2 सल्फर आहेत तर इथं ट्वाइस करूया. बघूया काय होतंय. 2 आयोडीन झाले, 2 हायड्रोजन झाले. हायड्रोजन हे 2 नाही, इथं किती होणार आहेत आपल्याला, तर हे 4 आणि 2 6 झाले. थांबा, आपलं चुकलं कुठं सांगतो, 1 मिनिट. मगाशी हायड्रोजन मोजाय आपले चुकले. हे 2 आणि 2 4 आहेत म्हणजे इथं ट्वाइस H2O केलं पाहिजे. बरोबर, हे 2 आणि हे 2 4 झाले. 4 हायड्रोजन, इथं 4 झाले. बरोबर, 2 आयोडीन 2 आयोडीन झाले. सल्फर 1 आहे, सल्फर 1 आहे. आता ऑक्सिजन 2 आणि 2 4 4 ऑक्सिजन. बघा म्हणजे आपल्याला जरा थोडंसं कन्फ्युजन झालं तरी आपण दुरुस्त करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे I2 + SO2 + ट्वाइस H2O गिव्स H2SO4 + ट्वाइस HI. मी रिएक्शन अगोदर बॅलन्स का केले नाहीत, भले चुकू देत चुकल्या तर त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण दुरुस्त करू शकतो बाळांनो आणि त्याचा प्रॅक्टिस करा. म्हणजे इथं आयोडीनचं रिडक्शन झालं, आयोडीन अंडरगोज रिडक्शन I- झाला ड्यू टू दिस सल्फर. देअरफॉर सल्फर कॅन बी ऍक्ट्स ॲज रिड्युसिंग एजंट, इट सेल्फ अंडरगोज ऑक्सिडेशन. ओके, आता नंबर नेक्स्ट रिएक्शन. सिमिलरली द पोटॅशियम परमॅंगनेट KMnO4 which can be passes combines with moist sulfur dioxide. कधी लक्षात घ्या, जर का तुम्ही KMnO4 आहे का नाही, इट इज अ पर्पल कलर या व्हायोलेट कलर. KMnO4 प्रॅक्टिकल आपण ब्युरेट मध्ये वापरणार आहे. ओके, आता ह्या KMnO4 मधनं जर का तुम्ही सल्फर डायऑक्साइड पास केला ना, तर दॅट व्हायोलेट कलर ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट कॅन बी व्हॅनिशेस अँड देयर इज द फॉर्मेशन ऑफ colorless compound. Yeah, you can say the decolorization of potassium permanganate can be carried out. पोटॅशियम परमॅंगनेटचा कलर निघून जातो. ओके, सल्फर डायऑक्साइड म्हणजे हा थोडासा डिकलरायझिंग एजंट, म्हणजे थोडक्यात आपण परत आणि त्याचा यूज घेणार आहे. विच कॅन बी यूज एज अ ब्लिचिंग एजंट. तो SO2 म्हणून वापरला जातो, यूज ऑफ दॅट सल्फर डायऑक्साइड. मग आता KMnO4 आहे, KMnO4 + SO2 + वॉटर घेतलं, मॉइस्ट सल्फर डायऑक्साइड. व्हॉट हॅपन्स हिअर, दिस मॅंगनीज कॅन बी अंडरगोज रिडक्शन. लक्षात घ्या. आता मॅंगनीजचं रिडक्शन कसं आहे, तर KMnO4 मधला Mn आहे ना, हा आहे +7. ओके, अँड दॅट मॅंगनीज विच कॅन बी कन्व्हर्टेड टू मॅंगनीज सल्फेट MnSO4. इन दॅट वन मॅंगनीज इज द +2. म्हणजे एक लक्षात घ्या, इथं प्लस आहे ना, +7चं कन्व्हर्जन झालं +2 ला. म्हणजे इथं 5 इलेक्ट्रॉन्स विच कॅन बी गेन बाय दिस मॅंगनीज. मी काय म्हणतोय लक्षात येते का बघा. म्हणजे याप्रमाणे बाळांनो जर का तुम्ही हे केलं ना, तर पहिल्यांदा हे एक समजून घ्या की व्हेन यू कॅन कन्सिडर द रिडक्शन ऑफ मॅंगनीज कॅन बी कॅरिड आउट ड्यू टू दिस सल्फर इन विच सल्फर कॅन बी कन्व्हर्टेड टू द +6. आता सगळीकडे SO4 आहे म्हणजे कुठे घ्या, इट कॅन बी फॉर्मेशन ऑफ द सल्फर +6. ओके, म्हणजे सल्फर अंडरगोज ऑक्सिडेशन. आता रिएक्शन आपल्याला बॅलन्स करायचे. सी फर्स्ट 1 बाय 1 एका वाक्यात सांगतो, जरा थोडंसं क्लिअर करा, समजून चला. फॉर एक्झाम्पल इथं पोटॅशियम आहे का, इथं 2 आहेत म्हणजे इथं आपण देऊया ट्वाइस. मी आता हे पुसून टाकतो. ओके, लक्षात येतंय का बघा, आपण हे ऑक्सिडेशन स्टेट पुसून टाकूया. आपण चुकलो तरी चालेल, काय फरक नाही पडत. म्हणजे ट्वाइस KMnO4 झाले, 2 K2 झाले, Mn 2 झाले, म्हणजे इथं आपल्याला घ्यायला लागल ट्वाइस MnSO4. लक्षात येत आहे. ओके, आता समजून चला. फॉर एक्झाम्पल K झालं, Mn झालं. सल्फर आपले किती आहेत बघा, इकडं मात्र एकच आहे, इकडं 1
आणि हे 2, 2 आणि 1 3 आणि 1 4, म्हणजे आपण याला देऊया 4SO2. ओके. त्याच्यानंतर वॉटर आहे H2, इकडं 2 हायड्रोजन आहेत, इकडं 2 हायड्रोजन आहेत. आता राहिले आपले ऑक्सिजन. इकडं किती झाले 8, 8 आणि हे 8 16 आणि 1 17, बरोबर आहे. 4 2 8, 4 2 8. ओके, 16 आणि 1 17. आता इकडे किती होत आहेत बघे, हे 4 आहेत, हे 8, 8 आणि 4 12, 12 आणि 4 16. बोंबल, आपला इकडे एक ऑक्सिजन जास्त आहे, म्हणजे आता प्रॉब्लेम आला. मग ही रिएक्शन बॅलन्स करताना जरा थोडंसं लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. When you can consider in this reaction what happens here, suppose for example if manganese plus 7 which can be converted to manganese plus 2, plus 7 चा plus 2 झाला by gaining of 5 electrons. 5 इलेक्ट्रॉन जर घेतलेत ना, तर आता मी काय सांगतोय बघा, इथं देताना 5 इलेक्ट्रॉन्स म्हणजे 5 SO2 घ्या बाळांनो. मी काय म्हटलं बघा, हे 5 SO2 घेतले ना की तुम्हाला आता काय होईल ते पण सांगतो, समजून चला. फॉर एक्झाम्पल आपल्याला 5 SO2 घेतले तर 1, हे 2, आता हे 2 आणि 1 3 आणि 1 4 आहे, म्हणजे इथं टॉईस करूया, कारण हे इकडं बॅलन्सिंग ऑलरेडी आहे. म्हणजे सल्फर आपले 5 झाले. ओके, 5 सल्फर झाले. आता 2 पोटॅशियम, 2 Mn झाले. लक्षात येतंय का बघा, हायड्रोजन किती आहेत, इथं 2 आहेत, इथं 4 झाले, म्हणजे इथं टॉईस करूया, टॉईस H2O. आता ऑक्सिजन बघूया, हे किती झाले 8 आणि हे 10, 8 आणि 10 18, 18 आणि 2 20 झाले. इकडं 4, 4 आणि हे 8 12, 12 आणि 8 20 झाले. म्हणजे तो हा जो आहे का ना, ही रिएक्शन बॅलन्सिंगला आपल्याला थोडासा त्रास देते. म्हणून मी इथं 5 कसा आणला, तर 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. मी मुद्दाहून पहिल्यांदा चुकीचं करतोय, लक्षात घ्या की आपल्याला माहित, कारण हे आपण फसतो परीक्षेमध्ये आणि ऐन टायमाला टेन्शन आलं ना तर मग मात्र आपलं कन्फ्युजन वाढतं. लक्षात येतंय का बघा. म्हणून ट्वाइस KMnO4 प्लस 5SO2 प्लस ट्वाइस H2O gives K2SO4 प्लस ट्वाइस MnSO4 प्लस ट्वाइस H2SO4 in which the reduction of manganese can be carried out due to this sulfur dioxide. Therefore sulfur dioxide can be acts as reducing agent. That is the reducing property of sulfur dioxide. म्हणजे तुम्हाला कोणत्या तरी कमीत कमी 3 पैकी एक रिएक्शन आली पाहिजे. ओके, आता नंबर नेक्स्ट वन, FeCl3, that one is nothing but the ferric chloride. When it can be treated with moist sulfur dioxide. म्हणजे मी एका वाक्यात सांगू, जरा थोडंसं लक्षात येतंय का बघा, सगळीकडे मॉइस्ट सल्फर डायऑक्साइड आहेच. SO2 प्लस ट्वाइस H2O, SO2 प्लस ट्वाइस H2O. इकडे काय येते ते बघूया आपण, आपल्याला माहित नाही. इट कॅन बी कन्व्हर्टेड टू FeCl2 प्लस H2SO4 प्लस HCl. आता C1 by 1 आपल्याला एक माहिती आहे, तुम्हाला मगाशी सांगितलंय की जर का हा रिड्युसिंग एजंट म्हणून काम करतोय तर इट कॅन बी अंडरगोज ऑक्सिडेशन. सल्फर प्लस 4 कन्व्हर्टेड टू प्लस 6. आला का सल्फेट, सगळीकडे आपण SO4 घेतलंय बघा, लक्षात आलं का बघा. ओके, आता C1 by 1 आपल्याला बॅलन्सिंग करायचं. बॅलन्सिंग करताना आता जरा थोडंसं लक्षात घेऊया. इथं समजून चला ट्वाइस केलं तर हे 4 झाले, तर इथं ट्वाइस करूया, बरोबर आहे. म्हणजे 2 आणि 2 4 हायड्रोजन बॅलन्स झाले आपले. सल्फर 1 आहे, सल्फर 1 आहे, Fe 1 आहे. आता इथं मात्र 3 आहेत, आता इथं 2 आणि 2 4 झाले, आपल्याकडे 3च आहेत. लक्षात येतंय का बघा. म्हणजे आता इथं कुठंतरी जरा थोडंसं आपल्याला प्रॉब्लेमॅटिक होईल असं वाटतंय मला. बघूया आपण, आपला क्लोरीनचा एक प्रॉब्लेम राहिलाय. आपण आता इथं ऑक्सिजन घेऊया, 2 आणि 2 4 आहेत, इथं 4 ऑक्सिजन आहेत. म्हणजे प्रॉब्लेम फक्त राहिला कोणाचा, क्लोरीनचा राहिला. लक्षात आलं. आता इथं 3 आहेत आणि इकडं जर 4 आहेत, तर आपण उलट करूया, याला 4 न मल्टिप्लाय करूया, म्हणजे इकडं 12 होतील, तिकडं 12 करूया. आता जर का हे 4 झाले तर इकडं पण आपल्याला 4 घ्यावे लागतील, बरोबर आहे माझं. म्हणजे 4 Fe झाले, 4 Fe. आता हे करताना क्लोरीन किती झाले, इकडे 12 आहेत, 4 2 8. बघा लक्षात घ्या, 8 जर असतील तर मग आपल्याला इथं 8 आणि 4 12 असं करायला लागेल, बरोबर आहे. 4 त्रिक 12, 4 2 8 आणि 4 12. पण हायड्रोजनचं परत आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे. हायड्रोजन किती झाले आपले, तर आता इथं झाले 4 आणि 2 6, इकडं आपल्याला घ्यायला लागेल 3 थ्राइस H2O, 6 हायड्रोजन झाले. सल्फर 1 आहे. आता ऑक्सिजन आपले जुळले पाहिजेत, बघूया आपलं ऑक्सिजन जुळतंय का. इथं 4 आहेत, इकडं 3 आणि 2 5 आले. म्हणजे आपल्याला बॅलन्सिंगला ही रिएक्शन थोडीशी बाळांनो काय करणार आहे, तर त्रास देणार आहे. लक्षात येतंय का बघा. मग ही रिएक्शन बॅलन्स करताना आपण कशी करायची हे आपल्या डोक्यात आलं पाहिजे. ओके, आता C1 by 1 आपण काय करूया, परत जरा थोडंसं क्लिअर करूया. समजून चला,
आता इथं सल्फर हा किती आहे +4 आहे का नाही +4 आहे त्याचा झाला +6 म्हणजे 2 न वाढलेला आहे. जर 2 न वाढलाय तर आपण एक काम करूया इकडं Fe 3+ जो होता त्याचा Fe झाला 2+. मग यानं 2 इलेक्ट्रॉन दिले तर यानं 2 घेतले म्हणजे इथं ट्वाईस करूया. बघा मी काय म्हटलं ते लक्षात येतंय का बघूया आपण. इथं ट्वाईस केलं इथं ट्वाईस करूया म्हणजे 2 Fe झाले. इथं किती झाले 3 2 6 4 तर इथं ट्वाईस करूया म्हणजे 6 झाले. 2 Fe हे 6 4 आणि 2 6 झाले. आता हायड्रोजन घेऊया. हायड्रोजन किती आहे 2 आणि 2 4 म्हणजे इथं ट्वाईस करूया 4 झाले. सावकाश घ्या चुकलं तरी काय टेन्शन घ्यायची गरज नाही. इथं एक सल्फर आहे एक सल्फर आहे. आता ऑक्सिजन बघूया 2 आणि 2 4 इकडं 4 झाले. म्हणजे किती आपण इकडं तिकडे करतोय लक्षात येते का बघा. मी काय केलं मला पहिल्यांदा चुकू देत. मग मी काय आयडिया केली तर इथला जो Fe जो आहे तो Fe 3+ आहे त्याचं कन्व्हर्जन काय झालं Fe 2+ ला झालं ना इथं. आणि इथं एकच इलेक्ट्रॉन घेणार आहे पण हा जो सल्फर आहे हा सल्फर +4 चा झाला +6 इथं म्हणजे यानं 2 इलेक्ट्रॉन दिले ना. मग 2 इलेक्ट्रॉन दिले तर इकडं पण 2 झालं पाहिजे म्हणजे इथं ट्वाईस म्हणून मी नंतर ट्वाईस घेतलं. लक्षात घ्या म्हणजे या पद्धतीने पण आपल्याला बाळांनो बॅलन्सिंग करता आलं पाहिजे. ओके आता पुस्तकात काय केलंय ते सांगतो तुम्हाला. पुस्तकात देताना त्यांनी काय केलंय तर हीच रिॲक्शन आयोनिक फॉर्म मध्ये दिली. मी अशी लिहितोय बघा ट्वाईस Fe 3+. आलं का लक्षात. ही लिहा किंवा ही लिहा दोन्हीतली कुठली पण लिहा प्लस हे आहे असं लिहितो मी SO2 प्लस ट्वाईस H2O. ओके विच कॅन बी गिव्स हा एरो पुढं. आता हा Fe 2+ आहे विच गिव्स ट्वाईस Fe 2+. आलं का ट्वाईस Fe 2+ Cl- गेला इकडं क्लोरीन घेतलेला आहे प्लस सल्फेट आपण घेतलेला नाही क्लोरीन घेतलेला नाही म्हणजे हे 2H+ आणि हे इकडचे किती झाले 2H+ म्हणजे काय झालं 4H+ झाले. हे लक्षात आलं का बघा 4H+ आले. आपल्या पुस्तकात दिलेले रिॲक्शन त्याप्रमाणे आपण घेतोय आणि प्लस आपला हा राहिलेला SO4 2- हा इथं आला कारण तुम्ही क्लोरीन वापरलेला नाहीये फक्त क्लोरीन बाजूला काढा म्हणजे हा SO4 किंवा इकडं तुम्ही असं लिहिलं असतं तरी चाललं असतं 2H+ आणि प्लस H2SO4 असं लिहिलं तरी चालेल. पण पुस्तकात येताना त्यांनी हे 2H+ इकडे घातले म्हणून मी 4H+ SO4 2- घेतलं. या पद्धतीनं घेतलं तरी चालेल. मग ही रिॲक्शन लिहा बाळांनो पुस्तकातली लिहा किंवा ही लिहा दोन्हीही सेम आहेत काही अवघड नाही. तुम्हाला जी सोपी वाटेल ती लिहा. इथपर्यंत आयडिया क्लिअर. लास्ट वन ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी. ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी ही आपल्याला सिलेबसला आपल्या पुस्तकात दिलेली नाही पण सल्फर डायऑक्साइड कॅन बी युज्ड एज ऑक्सिडायझिंग एजंट. दॅट वन इज नथिंग बट इट कॅन बी अंडरगोज रिडक्शन ऑल्सो. म्हणजे आता इथं जो +4 आहे तो कमी होईल. मग इथला सल्फर हा जर का +4 आहे तर त्याचं कन्व्हर्जन झालं 0ला. आता लक्षात येतंय का बघा म्हणजे जर 0ला झालं तर रिडक्शन ऑफ सल्फर देअरफॉर इट कॅन बी ऍक्ट्स ऍज ऑक्सिडायझिंग एजंट. मग ऑक्सिडेशन कोणाचं केलं तर इथला Fe +2 आहे म्हणून दोन्ही रिॲक्शन मी एकत्र घेतल्या तो इथं झाला +3 म्हणजे +3 चा +2 करताना रिड्युसिंग प्रॉपर्टी +2 चा +3 करताना ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी दोन्हीकडे पण SO2 आहे पण इथं वॉटर आहे इथं HCl आहे. लक्षात घ्या. मग आता बघा FeCl2 कन्व्हर्टेड टू FeCl3 द आयन कॅन बी अंडरगोज ऑक्सिडेशन विथ सल्फर डायऑक्साइड इन प्रेझेन्स ऑफ HCl. मग आता आपल्याला रिॲक्शन बॅलन्स करायचे आहे. समजून चला फॉर एक्झाम्पल इथं 2 हायड्रोजन आहेत इथं ट्वाईस घेतलं. लक्षात येत आहे. आता गंमत काय होईल सांगतो. परत हे 2 Cl आणि 2 परत गोळ झाला इथं 4 झाले. मग आपल्याला याप्रमाणे बॅलन्स जर करायचं असेल का नाही तर बॅलन्सिंगला तुम्हाला रेडॉक्स रिॲक्शन मधलं ऑक्सिडेशन नंबर मेथड जी आहे सॉरी ती तुम्हाला माहिती असली पाहिजे. ओके आता याच्यामध्ये रिॲक्शन बॅलन्स करताना कशी करायची सी फर्स्ट वन. आता हा जो Fe आहे बघा लक्षात घ्या हा +2 चा +3 झाला म्हणजे Fe+2 कन्व्हर्टेड टू Fe+3 प्लस इलेक्ट्रॉन एकच इलेक्ट्रॉन देणार आहे. इथला जो सल्फर आहे दिस सल्फर +4 कन्व्हर्टेड टू सल्फर 0 म्हणजे यानं 4 इलेक्ट्रॉन्स काय केले ऍक्सेप्ट केले. बरोबर आहे. बघा मी इथं आलो लक्षात येतंय का बघा पाहिजे तर हा पण इथं 0 लिहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके आता जर यानं 4 घेतले तर मल्टिप्लाइड बाय 4 म्हणजे हा 4 झाला पाहिजे हा 4 झाला पाहिजे म्हणजे FeCl2 ला 4 करूया
तसंच इथं FeCl3 ला पण 4 करूया आपण. आलं लक्षात? आता बघूया काय होतंय. आता इथं किती झाले 8. आता हे झाले 8 आणि हे किती झाले 12. म्हणजे आपल्याला इथं 4 लागतील. 8 आणि 4 12 झाले. पटलं? आता सल्फर 1 आहे. सल्फर 1 आहे. काय प्रॉब्लेम नाही. क्लोरीन झाले. Fe4 Fe झाले. आता राहिले कोण? ऑक्सिजन. ऑक्सिजन आपल्याकडे किती आहे? तिथं 2 आहेत. SO2. आता इथं राहिला आपला एकच राहिलाय. म्हणजे परत ऑक्सिजन आपला बॅलन्स होत नाहीये. मग ऑक्सिजन बॅलन्स करायला आपल्याला काय करायला लागेल? तर याला जर का आपण ट्वाइस केलं तर हायड्रोजन आपले परत काय होतील? थोडेसे डिस्टर्ब होतील. एकच मिनिट आपण क्लिअर करूया. म्हणजे आता इथं समजून चला, फॉर एक्झाम्पल ट्वाइस H2O केलं. ट्वाइस ट्वाइसच करायला लागेल. इथं 4 हायड्रोजन, इथं 2च राहिले होते. सॉरी बाळांनो, लक्षात घ्या. बरोबर आहे. इथं 2 ऑक्सिजन येतील. हे 2 आणि हे 4 हायड्रोजन झाले. म्हणजे रिॲक्शन ही आपली काय झाली? बॅलन्स झाली. थोडंसं बॅलन्सिंगला बघा, कारण का पर्याय नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्याशिवाय आपल्याला रिॲक्शन बॅलन्स होणार नाही. सो दिस वन इज द ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी. लक्षात आलं? आता लास्ट वन, दॅट इज द युजेस ऑफ सल्फर डायऑक्साइड. थोडेसे पुस्तकात दिले तेच क्लिअर करून घ्या. सल्फर डायऑक्साइड इट कॅन बी यूज्ड ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. सल्फर डायऑक्साइड इट कॅन बी यूज्ड ॲज अ रिड्युसिंग एजंट. लिहू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. सल्फर डायऑक्साइड इज यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ सल्फर ट्रायऑक्साइड. आता तो सल्फर ट्रायऑक्साइड परत आपण पुढे वापरणार आहे. सल्फर डायऑक्साइड इज यूज्ड इन प्रिपरेशन ऑफ H2SO4 ऑल्सो. लक्ष देत आहे का बघा? इथं KMnO4चं डिकलरायझेशन होत आहे, तर सल्फर डायऑक्साइड कॅन बी यूज्ड ॲज डिकलरायझिंग एजंट. सगळ्यात महत्वाचं, सल्फर डायऑक्साइड कॅन बी यूज्ड ॲज अ ब्लिचिंग एजंट. म्हणजे तो काय करतो? तर ब्लीच करतो. सगळ्यात महत्वाचं एक सांगतो तुम्हाला की सल्फर डायऑक्साइड कॅन बी यूज्ड ॲज अ ब्लिचिंग एजंट फॉर वूल अँड सिल्क. दोन्हीसाठी आपण वापरला जातो. एक लक्षात घ्या, क्लोरीन इज ऑल्सो यूज्ड ॲज ब्लिचिंग एजंट. क्लोरीन आपण पुढे घेणार आहे. विच कॅन बी यूज्ड ॲज अ ब्लिचिंग एजंट, पण हा स्ट्रॉंग आहे. क्लोरीन कॅन बी यूज्ड ॲज अ ब्लिचिंग एजंट फॉर वूड पल्प लाईक दॅट वन. ओके. पण हा जो सल्फर डायऑक्साइड आहे का नाही, हा त्या मानानं थोडासा काय म्हणतो आपण, थोडासा काय हे म्हणूया आपण, वीक आहे. लक्षात घ्या, सॉफ्ट आहे. म्हणजे तो वूलसाठी आणि सिल्कसाठी वापरायचा. आणि क्लोरीन हा मात्र स्ट्रॉंग आहे. ते क्लोरीनच्या वेळेस बोलेन. ओके. म्हणजे थोडेसे त्याचे युजेस बाळांनो क्लिअर करून घ्या. आपल्याला माहिती पाहिजेत. सल्फर डायऑक्साइड कॅन बी यूज्ड ॲज अ डिसइन्फेक्टंट ऑल्सो. ह्याप्रमाणे त्याचे युजेस आपल्याला कमीत कमी 2-4 युजेस क्लिअर करून घ्या. म्हणजे इथं पहिला आपल्याला कंपाऊंड्स ऑफ सल्फर मधला पहिला पॉईंट क्लिअर झाला. दॅट आर नथिंग बट द सल्फर डायऑक्साइड. ओके. रिएक्शन्स जरा थोड्याशा केमिकल रिएक्शन्स क्लिअर करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रिपरेशन ऑफ H2SO4 घेऊया. थँक्यू व्हेरी मच.